नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे. कलाला आता अद्वैतने मानाने घरात घेतलेलं असतं. या गोष्टीचा राग आता सरोजला असतो. आता आबांनी कलाला एवढं महत्वाचं महत्व दिलेलं असतं. तिच्या हातून खुद्द आरती करून घेतलेली असते. जी देवीची आरती सरोज दरवर्षी स्वतःच्या हाताने करत असते. त्या आरतीचा मान सरोजकडून घेऊन आता कलाला दिलेला असतो आबांनी. या गोष्टीचा राग मात्र आता सरोजला खूप आलेला असतो. सोबतच अद्वैतला कला समोर झुकावं लागलेलं असतं. या गोष्टीचा सुद्धा राग हा सरोजच्या मनात असतो. सरोजच्या मनातला राग कलाविषयी हा वाढतच चाललेला असतो. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आता कला असं वागत असते किंवा कलाकडून असं घडत असतं जेणेकरून सरोजचा राग हा टोकाला जाईल. कला मात्र सत्याच्या ठिकाणी ठाम उभी असते, परंतु सरोजला मात्र हे देखवत नसतं. सरोजच्या मनात राहू कलाच्या विरुद्ध काहीतरी करण्याचा विचार येत असतो. सरोज आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि ठरवून टाकते की या मुलीचा आता बेत मात्र नक्की बघायचा. काही झालं तरी ही कला या घरात राहील किंवा मी, असा ती आता निर्धार करते. तिने मनाशीच या गोष्टी ठरवलेल्या असतात. याचं कारण असतं ते म्हणजे रोहिणी सरोजला आता भेटलेली असते. रोहिणी सरोजचे कान भरत असते. लागलेल्या आगीवरती डायरेक्टली पेट्रोल ओतण्याचं काम आता रोहिणी करत असते. रोहिणी जेव्हा सरोजला भेटते तेव्हा ती म्हणत असते की अगं सरोज वहिनी, तू बघितलं ना कशा प्रकारे कला ज्या नरड्यावरती पाय देत या घरामध्ये आली. अगं तुझा अपमान केला आबांनी, तुझ्याशी अबोला धरलाय त्यांनी. हे कुणामुळे झालंय? हे फक्त त्या कलामुळे झालंय. आजपर्यंत तुझं या घरामध्ये काय स्थान होतं आणि आज तुझं या घरामध्ये काय स्थान राहिलंय याचा एकदा विचार केलाय का तू? तेव्हा मात्र सरोजला खूपच वाईट वाटत असतं. सरोजच्या मनात असलेली आग ही आता आणखीन पेटलेली असते. तिला कलाचा अजूनच राग येत असतो. रोहिणी मात्र काही थांबायचा विचार करत नसते. रोहिणी आता ती आग अजून कशी भडकेल, अजून कसा हा वनवा पेटेल याचाच विचार करत असते. रोहिणी आता सरोजला म्हणत असते, अगं तुझा मुलगा, तू दोघे सुद्धा तुमचा पूर्ण जीव लावताय त्या कलाला या घरातून बाहेर काढण्यासाठी, परंतु ती कला तुम्हा दोघांना देखील भारी पडते. बघ ना कुठून आलेली ती मुलगी तुम्हाला सुद्धा भारी पडते. म्हणजे तुम्ही चांदेकर असून सुद्धा तिचं काही बिघडू शकत नाही आणि ती कोण ना कुठली रस्त्याच्या कडाला वाढलेली कला ती तुम्हाला भारी पडते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा सरोज म्हणत असते की रोहिणी काही पण बोलू नको, ऐकते म्हणजे मी काही तुझं सगळं नाही ऐकून घेणार. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, अगं सरोज वहिनी, तू अगदी साधी भोळी, म्हणजे बघ ना, म्हणजे ती बघ कशी छक्के पंजे खेळते, तुला ते सुद्धा खेळता येत नाही. सरोज म्हणते की तुला काय म्हणायचंय नेमकं? तेव्हा रोहिणी म्हणत असते की हे बघ, ती कशा प्रकारे आबांना ब्लॅकमेल करते, कशा प्रकारे आबांकडून तुमचा गेम करून घेते, हे तुमच्या लक्षात येत नाही का? अगं एवढी साधी सुधी गोष्ट तुम्हाला कळत कशी नाहीये? अगं तिने अद्वैतला नाही आबांना कंट्रोल मध्ये घेतलंय तिच्या, आणि ती आबांना जसं पाहिजे तसं फिरवते तुमच्यावरती. तुम्ही कोणाला घाबरता? आबांना. तिने कोणाला कंट्रोल केलंय? आबांना. म्हणजे या घरावरती खरी हकदार कोण आहे आणि खरं कुणाचं चालतंय या घरामध्ये? मग आबांचं. मग आबांना कसंही काहीही त्यांच्याकडून मनवून घ्यायचं असेल तर ती कला चांगल्या प्रकारे करते आणि त्याच्यामुळेच आता या घरामध्ये तुझा वचक नाही राहिलाय, तर तो वचक राहिला आता कलाचा. जसं म्हणेल, कला जसं करेल तसं आता आबा करायला लागले. आबांवरती तिने काय जादू केलीये जेणेकरून आता सगळं काही आबा तिचंच ऐकतं. तेव्हा मात्र सरोजच्या डोक्यात आता बल्ब पेटतो. सरोज म्हणत असते, बरोबर बोलतीये रोहिणी, तुझं म्हणणं मला पटतंय. त्या मुलीने आबांकडूनच ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्यात. खरं तर आम्ही किती जरी प्रयत्न केला, आम्ही दोघांनी किती जरी ठरवलं तरी ती आम्हाला भारीच पडते, कारण की ती आबांना कंट्रोल करते आणि आबा ती म्हणेल तसंच सगळं करत असतात. काल काय तर म्हणे लक्ष्मीचा अवतार आहे, म्हणे लक्ष्मीचा वास आहे आपल्या घरात, आणि ते कुणामुळे? तर त्या कलामुळे. काही अगदी काहीही विश्वास ठेवतात आबा. काय तर ती फसवणूक करून या घरात घुसलीये. कोण ना कुठली रस्त्यावरती वाढलेली मुलगी, तिला ना खानदान ना काही, तरी देखील त्या मुलीमध्ये लक्ष्मीचा वास. काही आबांचं मात्र डोकं फिरलं. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक. कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा
मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा, कारण की मित्रांनो, आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकल्या आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय? लगेच जाऊन खाली कमेंट करा. सरोज आता इतकी जास्त चिडलेली असते, ती आता आव्हानांना देखील नको नको त्या गोष्टी बोलायला लागलेली असते. रोहिणी मात्र मनात म्हणत असते, सरोज वहिनी, आता मी तुझी अशी चावी फिरवणार की तू बरोबर योग्य वेळेला जाऊन वाजणार. तेव्हा आता रोहिणी सरोजला म्हणत असते, हे बघ सरोज वहिनी, तुला जर वाटत असेल ना तुझं अस्तित्व या घरात नेहमीप्रमाणे टिकून राहावं आणि सगळ्यांनी तुझं ऐकावं, तर तू आता फक्त कलाच्या मागे नको लागू, तर आबांच्या प्रत्येक गोष्टीचा विरोध कर, तर घरामध्ये सगळ्यांचा पाठिंबा देखील मिळव आणि त्या कलाचा कसा बेत पाहायचा ना याचा जरा विचार कर आणि या कलाला या घरातून बाहेर काढ, नाहीतर एक दिवस तुला या घरातून जावं लागेल आणि तेही बॅग भरून, सगळं काही सोडून तुझ्या हातात असलेल्या सगळा कारभार कलाकडे सोपवून जावं लागेल तुला. हे मात्र माझे शब्द विसरू नको. तेव्हा मात्र सरोज विचार करायला लागते की खरंच एक दिवस कला ही मला या घरातून बाहेर काढेल आणि सगळ्या गोष्टींवरती स्वतःचं प्रभुत्व गाजवेल आणि मला मात्र काही या घरामध्ये अर्थ उरणार नाही. तिला आता ते सगळं तसं इमॅजिन होत असतं की कला तिचा रोप गाजवते या घरावरती. कला आता मालकीन झाली आहे चांदेकर मॅन्शनची आणि सगळं काही तिच्या मनाप्रमाणे होतंय. सरोज मात्र आता मोलकरीण आहे आणि मग ती मोलकरणीच्या रूपामध्ये सगळे कामं करते आणि तिला एका वेळेला तर कलाने घरातून हाकलून दिले असं तिला स्वप्न पडत असतं. सरोज आता विचार करते आणि म्हणते की नाही नाही नाही, हे खूप अति होतंय, आता मला त्या मुलीचा आता मला बंदोबस्त करायलाच हवा. आता या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते. अद्वैत आणि कला आता हे दोघेही रूम मध्ये असतात. त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू असतं. अद्वैत कलाला म्हणत असतो, तुला जर या घरामध्ये राहायचं असेल ना, माझ्या 2 अटी मान्य कराव्या लागतील. तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुला माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवी आई आणि तुझा माझ्याशी काही संबंध नाहीये, त्याच्यामुळे उगाच स्वतःकडून संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नको. तुझं जे काही प्रेम असेल देवी आईवरती ते तुझं वैयक्तिक आहे. चांदेकरांच्या इथे होणाऱ्या उत्सवामध्ये त्याचा तुझ्याशी काही संबंध नाहीये. तसंही तुझ्याशी कोणतंही नातं नाहीये माझं, परंतु बळजबरीने हे नातं मी स्वीकारलं. तेव्हा मात्र आता तुझ्याकडून या काही गोष्टींच्या अपेक्षा आहे आणि असं जर झालं नाही तर मी तुला स्वतः या घराच्या बाहेर धक्के मारत काढेल, असं आता अद्वैतने कठोर शब्दात कलाला आता धमक्याच दिलेल्या असतात. तेव्हा मात्र कलाला खूप विशेष वाटत असतं की कसं आहे हा अद्वैत, एकदा डोक्यात घुसलं की घुम्याप्रमाणे त्याच गोष्टी घेऊन घुमत राहायचं, त्याच्यावरती लॉजिकली काही विचार करायचा नाही आणि सतत त्याच गोष्टी बोलत राहायच्या आणि त्या गोष्टीतून कोणाची बाजू खरी आहे कोणाची बाजू खोटी आहे याचा देखील अंदाज घ्यायचा नाही आणि डायरेक्ट जे मनात येईल ते बोलायचं. खरंच या अद्वैतला ना साधा कॉमन सेन्स सुद्धा नाहीये असं आता मात्र कलाच्या डोक्यात येत असतं. कला विचार करू लागते की खरंच आपलं या घरामध्ये काहीही स्थान नाहीये, कोणी आपल्या गोष्टींना महत्व देत नाही. खरं तर आपणच या घरामध्ये आता इंटरफेअर करणं बंद केलं पाहिजे असं आता कलाच्या डोक्यात यायला लागतं. कलाला विचार येत असतो की मला आता आई बाबांसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मला हे नातं जपणं तर गरजेचं आहे. मी जर बाहेर आले तर घरच्यांचं मात्र काही खरं होणार नाही, त्यांना अजूनच घोर लागेल त्यांच्या जीवाला, आधीच काही कमी घोर लागलेला नाहीये. तेव्हा मला आता अद्वैतच्या या अटी मान्यच कराव्या लागतील असं आता कलाच्या मनात येतं. कला मात्र आता ठरवते की अद्वैतची एकही शब्द बोलायचा नाही. ती आता अद्वैतला म्हणू लागते, अद्वैत, मीच तुला सांगते, मी तुझ्याशी एकही शब्द बोलणार नाही आणि इथून पुढे मी तुझ्याकडे कधीही बोलायला किंवा कोणतीही तक्रार करायला किंवा तुझ्या कोणत्याही गोष्टीवरती तुझ्याशी संवाद साधणार नाही. आता अद्वैतलाच कलाने सांगितलेलं असतं.
अद्वैत म्हणत असतो की सुटलो मी एकदाचा, आता कुठेतरी माझ्या जीवनात सुखाची पुन्हा वापसी होईल आणि मी खूप सुखी आनंदाने जगायला लागेल असं तो कलाला म्हणू लागतो. कला म्हणते की माझं काही वेगळं नाहीये, माझ्या पण जीवनात तेच आहे, माझं पण जीवन तेवढंच सुखी आणि धन्य होईल जेव्हा तुझ्याशी बोलणं मी बंद करेल. खरं तर मी स्वतःहून हे करणार होते, बरं झालं तू बोललास आणि आता मला मान्य आहे की मी तुझ्याशी काहीही बोलणार नाही आणि तुमच्या कोणत्या उत्सवात काय तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये मी सहभाग घेणार नाहीये, परंतु आबांनी दिलेली जबाबदारी म्हणून मला त्या काही गोष्टी कराव्या लागताय, बाकी काही नाही. मला काही शौक वगैरे नाहीये, आबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली होती म्हणून मी ती पूर्ण करत होते, बाकी काही नाही. आणि माझं मी मत मांडलं होतं, तुम्ही तर माझ्यावरती धावूनच आलात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हे बघ खरे, मी तुला आता शेवटचं सांगतोय, त्या गोष्टीबद्दल मला काही बोलायचं नाहीये. मला माहिती आहे तू माझ्या आईवरती हात उचलला होता आणि ते मी कदापि सहन करून घेणार नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा कला म्हणत असते की अरे अद्वैत पण ऐकून घे मी काय म्हणते. अरे तू त्या गोष्टीला जरा नीट आठवून बघ. अरे मी त्यांना धक्का दिलाच नाहीये, मी जीव ओरडून ओरडून सांगते तरी देखील तुझा कसा विश्वास बसत नाहीये. आणि एखादी गोष्ट जर मी केली ना तर ती मी मान्य करते म्हणजे करतेच, परंतु असा खोटारडेपणाचा आव्हान ती गोष्ट झाकण्याचा प्रयत्न मी कधीही नाही करणार. अद्वैत तुलाही चांगली गोष्ट माहितीये. अद्वैत म्हणत असतो की मला काय माहिती आणि काय नाही माहिती ना हे मला चांगलंच कळतं, तेव्हा तू आता मला त्या गोष्टी शिकवूच नको, असं म्हणत अद्वैत तनतन करत रूम मधून निघून गेलेला असतो. दुसरीकडे इकडे सरोज आणि रोहिणी मात्र बोलतच असतात. रोहिणी सरोजचे कान भरण्यात व्यस्तच असते आणि सरोजच्या आगीमध्ये अजून तेल ओतण्याचं काम ती करत असते. सरोजला लागलेली आग कमी नव्हती, तिने अजून एक आग लावलेली असते सरोजला आणि सरोजला ती म्हणालेली असते, हे बघ सरोज वहिनी, अगं आबांच्या नावाखाली अद्वैत कडून वाटेल ते ती पोरगी करून घेत असते, मागे पुढे आबा आता नातवंडाचा देखील हट्ट करायला लागतील, मग बस बोंबलत. मग एकदा नातवंड आले की कलाला बाहेर काढायचं तर विसरूनच जातो. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की नाही, माझा अद्वैत कधीही असं करणार नाही. आबांनी किती जरी सांगितलं ना त्याला तरी तो या गोष्टीला कधी तयारच होणार नाही. सरोज म्हणत असते की अगं तू म्हणते, अगं तू आजपर्यंत भरपूर गोष्टी म्हणाली होती, झाल्या तशा गोष्टी, आणि मग कशावरून तू म्हणतेय की हे सगळं होणार नाही म्हणून. अगं आबांनी जर हट्ट केला ना, आता आबांच्या डोक्यात कोण घालणार आहे, कलाच घालेल ना. आता जर ती हरताना तिला दिसायला लागली आणि तिला जर या घरावरती प्रभुत्व गाजवायचं असेल तर ती कोणत्याही पातळीला जाऊ शकते. सरोज वहिनी, अगं तुझ्या डोक्यात विचार कसा येत नाही, इतकी कशी साधी बोली तू. अगं या गोष्टीचा विचार कर एकदा. अगं जर तिने आबांना या गोष्टी जर मनवलं की घराला नातू पाहिजे आणि जर आता आबांनी जर अद्वैतवरती प्रेशर टाकला तर अद्वैत मात्र नकळतपणे ती गोष्ट करून देखील जाईल. कारण की तुला माहितीये अद्वैत किती आबांना आदर करतो त्यांचा आणि तो किती ऐकतो आबांचं. हे बघ, तो आतापर्यंत जे करत होता ते आबांसाठीच करत होता की नाही, त्या पोरीच्या पुढे पुढे करत होता तो, इतकं काही तिचं ऐकून घेत होता. कसं सहन करत असेल तो, त्याचा जीवाचा एकदा विचार केलाय तू. तेव्हा मात्र सरोजला आता धक्काच बसतो. सरोज डायरेक्टली आता चक्करच यायला लागते तिला. रोहिणी आता मुद्दामच सरोजला म्हणत असते की वहिनी हे घे, पाणी घे, तू मला माहितीये तुझ्यावरती काय आता परिस्थिती आलीये. अगं तुझ्या घरामध्ये दिवसा ढवळा आता या सगळ्या गोष्टी होताना जर तुला दिसत असतील तर तू कशी या गोष्टींना मान्य करशील. मला कळते तुझी अवस्था, तुझं सगळं समजतंय मला, परंतु हे बघ आत्ताच योग्य वेळ आहे. आपल्याला जे काही करायचं असेल ते आत्ताच करावं लागेल आपल्याला, म्हणजे ते तुलाच करावं लागणार आहे आणि हे तूच करू शकते, नाहीतर तुझं काही खरं नाही. तुझ्या हातातून सगळं तर जाईलच, परंतु तुला भीक मागावी लागणार आहे काही दिवसांनी, हे मात्र 100% खरं आहे. सरोज आता खूप चिवताळलेली असते. आता अद्वैत सरोजच्याच रूमकडे येत असतो. आता सरोज आणि रोहिणी मध्ये मागच्या कारणाबद्दल त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झालेलं असतं की सरोजवरती कलाने हात उचलला त्या गोष्टीबद्दल आता रोहिणी विचारत असते. सरोज वहिनी, खरंच कलाने तुझ्यावरती हात उचलला होता ना, खरंच बघ तिची मजल कुठपर्यंत गेलीये, असं आता ती सरोजला विचारत असते. सरोज मात्र म्हणत असते की तिची आणि माझ्यावरती हात उचलण्याची हिंमत, छे, तिने काय माझ्यावरती हात वगैरे उचलला नव्हता, खरं तर माझाच तोल गेला होता. आणि आता होतं असं की अद्वैत देखील सरोजच्या रूमच्या बाजूला आलेला असतो आणि त्याने आता या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. आता सरोज मात्र हे सगळं बोलत असते. ती रोहिणीला सांगत असते की अगं मला चान्स मिळाला तिला घराबाहेर काढण्याचा आणि मग मी ते नाटकं कंटिन्यूच केले. खरं तर तिचा काय असा उद्देश नव्हता माझ्यावरती हात उचलण्याचा आणि तिने
तिने उचलला देखील नव्हता. तो मीच तिला कानाखाली मारायला गेले होते, परंतु माझा नेम चुकला आणि मी खाली पडले. मग काय, घरातले सर्वांनी फक्त एवढंच बघितलं की मी खाली पडले आणि कलाने काहीतरी केलं असं त्यांना त्यांच्या अँगलने दिसलं. अद्वैतला आता बाहेर एकदम मोठा झटका बसलेला असतो, ज्याच्या पुढे कलाने आता इतकं जीव ओरडून जीव ताणून सांगितलेलं असतं की अरे बाबा, मी नाही लोटलंय तुझ्या आईला. तरी देखील अद्वैतने कलावरती इतक्या काही गोष्टी केलेल्या असताना त्याने इतकं वाईट साईड बोललेलं असतं, इतकं घराबाहेर काढलेलं असतं, तिला उपाशी तापाशी ठेवलेलं असतं थंडीमध्ये कुडकुडत. आता या सगळ्या गोष्टींचा त्याच्या मनात विचार यायला लागतो. आता अद्वैतला खूपच वाईट वाटायला लागतं, कारण की तो जे काही वागलेला असतो ते सगळं त्याला आठवत असतं आणि त्याच्याशी आई खोटं बोललीये त्याचा मात्र या गोष्टीवरती आता विश्वास बसत नसतो. आता इकडे सरोज रोहिणीला म्हणतच असते, त्या पोरीत कधीही हिंमत होणार नाही माझ्यावरती हात उचलण्याची. तिचं काय, तिच्या बाप जन्मामध्ये तिने माझ्यावरती फक्त हात उचलून दाखवा, नाही ना तिचे हात तोडले मी नावाची सरोजने. आता असं वक्तव्य सरोज करत असते. रोहिणीला इतक्या दिमाखाने ती सांगत असते. आता अद्वैतचा राग मात्र हा वाढलेला असतो. त्याला वाटत असतं की आपली आई आपल्याशी इतकं कसं खोटं बोलू शकते आणि असं खोट्या आरोपामध्ये कलाला अडकून माझ्या तर मात्र खऱ्या भावना वेस्ट झाल्या ना तिथे. मी माझ्या खऱ्या भावनांनी या सगळ्या केल्या होत्या. मी मात्र माझ्या खऱ्या भावनांनी हे सगळं केलं होतं. म्हणजे खरे मात्र खरं बोलत होती आणि मी तिला खोट्यात काढलं, तिला घराबाहेर काढलं, तिचा एवढा अपमान केला. खरंच मला मात्र असं खोटेपणाचं काही आवडत नाही. आईला माहिती आहे हे की मी खोट्या गोष्टींना कधीही थारा देत नाही. चूक असेल तर ती गोष्ट मान्य देखील करतो मी, भलेही मग तिथे खरे असो नाही तर दुसरं कोणी. आणि असा वाईट मार्ग तर कधीच निवडत नाही मी माझी गोष्ट खरी करण्यासाठी. हे आईला देखील चांगलं माहिती आहे आणि घरातल्या सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. मग आईने असं करायला नको होतं. त्याचं आता खूप जास्त मन दुखावलेलं असतं. अद्वैत आता इतका जास्त तुटून गेलेला असतो की त्याला कळतच नसतं आता आईशी जाऊन बोलावं की कलाशी. तो पहिल्यांदा विचार करतो की मी आईकडे जातो आणि तिला जाब विचार, परंतु त्याच्या मनात आता विचार येतो की मी आता आईला जर डायरेक्ट विचारलं तर आई पुन्हा मला वेगळं काहीतरी सांगेल. त्यापेक्षा तो ही गोष्ट आता तिला न बोलता तिथूनच निघूनच जाणं योग्य समजतो. मग आता अद्वैत तिथून निघून गेलेला असतो. आता सरोज आणि रोहिणीचं इकडं बोलणं चालू असतं. ते बोलणं ते कंटिन्यूच करत असतात, कारण की रोहिणीने एक चान्स देखील सोडलेला नसतो सरोजला पूर्णपणे पेटवण्यासाठी. आता इकडे नंतर आता घरामध्ये सर्वजण जेवायला जमलेले असतात. जेवताना मात्र आता अद्वैत कलाकडे बघत असतो, परंतु कला त्याच्याशी एकही शब्द बोलत नसते. कला आता त्याला वाढायला जाते, परंतु ती फक्त आता वाढते. अद्वैत तिच्याकडे बघतो, परंतु कला मात्र त्याच्याकडे काही बघत नाही. कला पूर्णपणे आता अद्वैतला इग्नोर करायला लागलेली असते. आता अद्वैतनेच तिला सांगितलेलं असतं की तुला जर या घरामध्ये राहायचंय ना तर माझ्याशी बोलायचं नाही आणि या घरामध्ये होणाऱ्या उत्सवाचा आणि माझा तसा तुझ्याशी काही संबंध नाहीये, हे अगदी स्पष्टपणे आता अद्वैतने कलाला बजावून सांगितलेलं असतं. कला मात्र तसंच वागत असते. कलाचं मन तुटलेलं असतं. कलाच्या मनातून अद्वैत पूर्णपणे उतरलेला असतो. अद्वैतचं वागणं तिला जराही पटलेलं नसतं, कारण की तिची बाजू मात्र समजून घेतलेलीच नसते. आता जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर अद्वैत आता रूम मध्ये निघून जातो. कला आता खाली आवरत असते आणि त्याच्यानंतर ती किचन मध्ये जेव्हा असते ना तेव्हा सरोज आता कलाच्या शेपटावरती पाय देण्यासाठी परत आलेली असते. सरोज म्हणत असते, तू या घरात आली याचा अर्थ असा समजू नको की तू जिंकली म्हणून. आता बघ मी तुझी कशी वाट लावते ते, असं डायरेक्टली सरोजने कलाला बोललेलं असतं. कला मात्र तेव्हा म्हणत असते, हे बघा सरोज मॅडम, आता मला माहिती आहे एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला माझा किती राग आला असेल. म्हणजे तुमच्या हातून आरतीचा मान काढून घेत तो मला मिळाला, देवी आईची पूजा करण्याचा मान मला मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे मला या घरामध्ये सुद्धा आणण्यात आलं. आता या सगळ्या गोष्टींची तुम्हाला किती खुमखुमी लागली असेल हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्यानंतर तुम्ही मला आता या घरातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न कराल हे देखील मला माहितीये. परंतु मॅडम तुम्हाला एकच गोष्ट सांगायची मला, की जे सत्य असतं ना ते एक ना एक दिवस कधी ना कधी तरी बाहेर येतच. मला फक्त इतकं म्हणायचंय की तुम्हाला देखील माहितीये आणि मला देखील माहितीये मी तुमच्यावरती हात उचलला नव्हताच. तो एक झालेला एक गैरसमज आहे. मला माझ्यावरती कोणतंही लांछन नकोय, माझ्यावरती कोणताही संशय नकोय घरातल्यांचा, आणि कुणालाही असं एक खोटं माहिती असणं मला चांगलं वाटत नाही. मला माझं सत्य हे सर्वांसमोर सांगावंच लागणार आहे आणि
आणि मी ते सिद्ध करणार सर्वांसमोर, असं आता सरोजला ती बोलत असते. ती अजूनही म्हणत असते. कला आता सरोजला म्हणालेली असते, माझ्या चारित्र्यावरती उडालेले शिंतोडे मला अजिबात सहन होत नाही आणि जे काही गैरसमज असतील ते दूर झाल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. मला माहितीये मला चारही बाजूने तुम्ही घेराल, माझ्यावरती नको नको ते पुन्हा आरोप लावाल, तरी देखील मी तयार आहे. कारण की आबा देखील म्हणतात आणि मला माझ्या आई बापांनी सुद्धा शिकवलंय की सत्याचा विजय हा नक्की होतो, उशीर होतो, त्रास होतो, परंतु विजय हा सत्याचाच होतो. तेव्हा मात्र सरोज आता खूपच रागाने कलाकडे बघत असते. कलावरती आता तिला खूपच जास्त राग आलेला असतो. सरोज आता तिथून काही न बोलता निघून जाते. कला आता तिचं काम आवरते आणि ती रूम मध्ये झोपण्याकरता जाते. पहिल्यांदा ती विचार करत असते की मला खरं तर या रूम मध्ये सुद्धा झोपायचं नाही. आता मला असं वाटतंय की माझी अडगळीचीच खोली माझ्यासाठी योग्य आहे, तिथं मी खूप सुखी होते, असं आता कला विचार करत असते. ती तिचं साहित्य आता घेत असते. तिला असं वाटत असतं की ती एकदा अडगळीची खोली व्यवस्थित करते मी आणि मी तिकडे झोपत जाईल रात्रीची, असं आता ती मनात विचार करू लागते. परंतु आबांना कळलं तर ती मात्र आता या सगळ्यांचा विचार करत असते. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो. अद्वैत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. अद्वैत म्हणतो की खरे. तेव्हा मात्र कला त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही, त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. ती मात्र तिच्या कामांमध्ये असते. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की खरे ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा मात्र आता कला एकही शब्द बोलत नाही. अद्वैत फार चिडून जातो की माझ्याशी बोल, माझ्याशी बोल, माझ्याशी बोल. अद्वैत फारच प्रयत्न करत असतो तिला बोलण्यासाठी, परंतु कला मात्र एकही शब्द बोलत नसते अद्वैत सोबत. का बोलेल ती? तिच्यावरती नको नको ते घाणेरडे आरोप आता घरामध्ये झालेले असतात, ज्याला काही सत्याचा पाठिंबा नसतो. तरी देखील अद्वैतने सगळ्यांदेखत तिला हाताला धरून घराबाहेर काढलेलं असतं. आधीच तिचे काही कमी अपमान केलेले नसतात घरच्यांसमोर. अद्वैत आता तिला घराबाहेर सुद्धा काढून देतो आणि तिला घराबाहेर उपाशी पोटी थंडीमध्ये कुडकुडत त्यांनी ते ठेवलेलं असतं आणि आबांच्या सांगण्यावरून फक्त त्यांनी कलाला घरात घेतलेलं असतं आणि वरून तोंड करून बोललेला देखील असतो की या घरात जर राहायचंय तर माझ्याशी एक शब्द बोलायचं नाही आणि माझ्या घरच्यांशी, माझ्याशी आणि या घरात होणाऱ्या देवी यायच्या उत्सवाशी तुझा काही संबंध नाहीये म्हणून. आता इतकं सांगितल्यानंतर कलाचं मन किती दुखावलं गेलेलं असेल, एकदा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला कलाच्या मनाच्या जागी ठेवून बघा. आता या अवस्थेमध्ये कला हे सगळं सहनच करत असते. तिचं मन किती खंबीर म्हणायचं, ती किती शूरवीर म्हणायची की इतक्या परिस्थितीनंतर देखील तिचं मन योग्य ते निर्णय घेते. कला मात्र अद्वैतशी काहीही न बोलण्याचा निर्णय घेते. कला आता अद्वैतच्या कोणत्याच गोष्टीला काहीच प्रतिसाद देत नसते. अद्वैत आता तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो तरी देखील आता तिने पूर्णपणे अद्वैतला नकारलेलं असतं, इग्नोर केलेलं असतं. आता दुसऱ्या दिवस उजाडतो, सकाळ झालेली असते. तेव्हा सुद्धा अद्वैत आता कलाशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणत असतो की मी जे बोललो ते मागे घेतो, परंतु तू माझ्याशी बोल. परंतु कला मात्र आता अद्वैतचं काही ऐकायला तयार नसते. अद्वैतला ती असं दाखवते की जसं काय तिने खूपच सिरियसली घेतलंय सगळं आणि आता तिलाच बोलायचं नाही अद्वैतशी, असं आता कला दाखवत असते. अद्वैत विचार करत असतो की खरं तर माझीच चूक आहे. आता मी असंही नाही म्हणू शकत की ही किती आगाऊ आहे आणि किती ॲटिट्यूड दाखवते मला, कारण की मीच तिला बजावून सांगितलं होतं की माझ्याशी बोलायचं नाही जर या घरात राहायचं असेल. म्हणजे एखाद्याची इतकी पण अवहेलना करावी की त्याला या घरात राहायचं असेल तर त्याने हे करावं, हे आता अद्वैतलाच वाईट वाटायला लागलेलं असतं. अद्वैत आता यावेळेस कलाच्या या गोष्टीला हट्ट, आगाऊपणा किंवा ॲटिट्यूडपणा असं काही संबोधत नाही. तोच मनात विचार करतो की चुकी माझी आहे. मी आईवरती डोळे झाकून विश्वास ठेवला, मी सत्य परिस्थितीत कलाची बाजू ऐकून घेतली नाही, त्याचाच दुष्परिणाम आहे हा. आणि मग अद्वैत आता कलाला तसं काहीही बोलत नाही आणि अद्वैत आता विचार करत असतो मला आता काहीतरी तर करावंच लागेल. खरीची बाजू खरी आहे, तिला जोपर्यंत तिचा मान मिळत नाही या घरामध्ये तोपर्यंत ती कशी वागणार आहे हे आता अद्वैतला चांगलं माहिती असतं. आता नेमकं काय होतं, जेव्हा कला किचन मध्ये जाते तेव्हा तिच्या हातातून एक ग्लास पडतो आणि तो फुटतो. तेव्हा सरोज मात्र आता तिला तर चान्सच पाहिजे कलावरती राग व्यक्त करण्याचा. अद्वैत आता भनभन करत तिथे येते आणि कलाला ती म्हणू लागते काय ग, तुला डोळे नाहीये का, तुला दिसत नाहीये का आणि कुठे लक्ष तुझं. आता अद्वैत देखील तिथे आलेला असतो खाली आणि आता सरोज मात्र कलावरती खूप जास्त ओरडत असते. कला मात्र तोंडातून एक शब्दही काढत नसते. कला म्हणतही नाही की चुकून झालं, माफ करा, काही नाही. ती उचलते, त्या काचा गोळा करते. सरोज मात्र वाटतील त्या गोष्टींचे आरोप आता कलावरती करायला लागते. कलाला ती म्हणत असते की काय म्हणजे तुला आता या घरातल्या वस्तू फोडून या घराला आता बरबाद करायचंय की काय, असं बरंच काय काय आता सरोज कलाला बोलायला लागते.
कलाला खूप वाईट वाटत असतं. कलाच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त पाणी येत असतं. परंतु आता अद्वैत बघतो, अद्वैतला काही सहन होत नाही आणि अद्वैत मध्ये पडतो आणि म्हणतो की आई, खरेच काहीही चुकलेलं नाहीये, तू उगच बोलतेय तिला. मी बघितलं, तिच्याकडून ग्लास पडला, परंतु तिच्याकडून तो चुकून पडला हेही मी बघितलं, आणि तू उगच तिला बोलू नको. आता अद्वैतने कलाची बाजू घेतली म्हटल्यावरती सरोजला मात्र धक्काच बसतो. सरोज म्हणत असते की अरे अद्वैत, तू काय बोलतोय माझ्याशी, हे कळतंय तुला? तेव्हा मात्र अद्वैत फारच सरोजवरती चिडतो आणि म्हणतो की आई, मला तुझ्याकडून खरंच काही अपेक्षा नव्हत्या, तू तसं वागलीयस आणि मला खरंच हे पटत नाहीये तुझं वागणं. आणि असं म्हणत आता अद्वैत काही जास्त न बोलता तिथून निघून जातो. सरोज मात्र मागे विचार करत असते की अद्वैत माझ्याशी असं का बरं बोलला. आणि आता मित्रांनो, पुढे काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला जर आकर्षक भेटवस्तू मिळवायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत बघावाच लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा आवडता रंग हा कमेंट करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला भेटवस्तू देताना आम्ही या गोष्टीचा विचार करू आणि त्याच रंगाची भेटवस्तू तुमच्यासाठी निवडू. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? अटी पूर्ण करा आणि मिळवा तुमची भेटवस्तू लवकरच तुमच्या घरी. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.